नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 20 एक्सरसाइज पहिला प्रश्न. चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला प्रश्न आहे, मेजर ऑफ ॲन आर्क फॉर्म्ड बाय डायमीटर ऑफ अ सर्कल इज. पूर्ण सर्कलच्या आर्कचं मेजरमेंट किती असते आपल्याला माहिती आहे, 360 डिग्री असते. बरोबर आहे. डायमीटरमुळे काय होईल, 2 इक्वल पार्ट तयार होतील. हा एक आर्क होईल आणि हा एक आर्क तयार होईल. बरोबर आहे. या दोन्ही आर्कचं मेजरमेंट इक्वल असते, म्हणजे टोटल 360 असल्यामुळे या आर्कचं मेजरमेंट किती असेल, 180 डिग्री, आणि या आर्कचं मेजरमेंट 180 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे एका आर्कचं मेजरमेंट किती असेल, 180 डिग्री. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. दुसरा प्रश्न, इफ मेजर ऑफ मायनर आर्क. एक सर्कल आहे, मायनर आर्कचं मेजरमेंट आपल्याला 110 डिग्री दिलेलं आहे. सपोज हा अँगल 110 डिग्रीचा आहे, 110 डिग्रीचा. तर या आर्कचं मेजरमेंट, सपोज ए आणि सी आणि बी, ए सी बी या आर्कने या सर्कलच्या सेंटरजवळ 110 डिग्रीचा अँगल केलेला आहे. म्हणून या आर्कचं मेजरमेंट किती आहे, एवढ्या आर्कचं मेजरमेंट 110 डिग्री आहे. पूर्ण सर्कलचं मेजरमेंट म्हणजे या सर्कलच्या पूर्ण आर्कचं मेजरमेंट किती असते, 360 डिग्री असते. बरोबर आहे. मग राहिलेला आर्क एवढा आहे, हा मेजर आर्क होईल. सपोज येथे क्यू पॉईंट घेऊ आपण. मेजर ऑफ आर्क ए क्यू बी, ए क्यू बी एवढा आर्क किती असेल, 360मधून आपल्याला एवढा आर्क मायनस करावा लागेल. बरोबर आहे. मायनस 110 डिग्री म्हणजे काय राहील, 250 डिग्री. हा मेजर आर्क आहे. जर आर्कचं मेजरमेंट 180पेक्षा जास्त असेल तर त्याला आपल्याला मेजर आर्क म्हणायचं आहे, आणि मेजरमेंट जर 180पेक्षा कमी असेल तर त्याला आपल्याला मायनर आर्क म्हणायचं आहे. हा 110 डिग्रीचा आहे, म्हणजे 180पेक्षा कमी असल्यामुळे हा मायनर आर्क आहे. आणि हा ए क्यू बी हा आर्क 250 डिग्रीचा आहे, म्हणजे 180पेक्षा जास्त आहे, म्हणजे हा मेजर आर्क आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. दुसरा प्रश्न. येथे आपल्याला राईट दी नेम्स ऑफ मायनर आर्क आणि मेजर आर्क. मायनर आर्क कोणते आहेत आणि मेजर आर्क कोणते आहेत त्यांचे नावे लिहायची आहेत आपल्याला. त्याप्रमाणे आपण फिगर काढून घेतलेली आहे. तर येथे आपल्याला मायनर आर्क, मायनर आर्क म्हणजे काय, बिलो दॅन 180 डिग्री, म्हणजे 180पेक्षा कमी मेजरमेंट असणारे मायनर आर्क, आणि 180पेक्षा जास्त असेल तर ते मेजर आर्क. या आर्कचं मेजरमेंट किती आहे, 70 डिग्री, म्हणजे 180पेक्षा कमी आहे. हा आहे आपला मायनर आर्क, ए वाय क्यू. इथे लिहिणार आपण आर्क ए वाय क्यू. हा आर्क आहे. ए वाय एवढा पण आर्क होईल. बरोबर आहे. आर्क ए वाय हा पण मायनरचा आर्क आहे, एवढा आर्क. वाय क्यू हा पण मायनरचा आर्क आहे, आर्क वाय क्यू. ए एक्स एवढा आर्क पण मायनर आर्क आहे, आर्क ए एक्स. एक्स क्यू हा आर्क पण मायनर आहे, आर्क एक्स क्यू. आता मेजर आर्क, मेजर आर्क. ए एक्स क्यू हा आर्क मेजर आर्क होईल, कारण 360मधून हे 70 मायनस केले आपण तर ते 180पेक्षा जास्त आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा जो आर्क आहे ए एक्स क्यू हा मेजर आर्क आहे. इथे लिहिणार आपण आर्क ए एक्स क्यू. हा पण आर्क घेता येईल आपल्याला, ए एक्स वाय एवढा आर्क, ए एक्स वाय आर्क ए एक्स वाय. नेक्स्ट दुसरा प्रश्न. येथे आपल्याला मेजर ऑफ अँगल ए ओ क्यू हा 70चा दिलेला आहे. तर आर्क ए वाय क्यूचं मेजरमेंट किती असेल. हा सेंट्रल अँगल आहे, कारण सर्कलच्या सेंटरमधून अँगल तयार झालेला आहे हा, आणि या सेंट्रल अँगलने ए वाय क्यू हा आर्क केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे सेंट्रल अँगलचं मेजरमेंट आणि या सेंट्रल अँगलने तयार केलेल्या आर्कचं मेजरमेंट इक्वल असते, ए वाय क्यू. म्हणजे ए वाय क्यू या आर्कचं मेजरमेंट किती असेल, 70 डिग्रीज असेल. मेजर ऑफ आर्क ए वाय क्यू इक्वल टू मेजर ऑफ अँगल
AOQ बरोबर आहे. या अँगलचं मेजरमेंट आपल्याला 70 डिग्री आहे. 70 डिग्री. देअरफोर मेजर ऑफ आर्क AYQ इक्वल टू 70 डिग्री. मग इथे आपण रिझन काय लिहिणार? अँगल AOQ इज अ सेंट्रल अँगल, कारण तो केंद्रीय कोन आहे, सर्कलच्या सेंटरपासून तयार झालेला आहे. बरोबर आहे. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न. सी हा सर्कलचा सेंटर आहे. DEF आणि G हे 4 पॉईंट या सर्कलवर आहेत. तर या अँगलचं मेजरमेंट आपल्याला 50 डिग्री दिलेलं आहे. अँगल CEF 50 डिग्रीचा आहे. आर्क DGF 200 डिग्रीचा आहे. पहा DGF हा आर्क 200 डिग्रीचा आहे, म्हणजे हा अँगल कितीचा आहे? 200 डिग्रीचा आहे. कारण DGF याचं मेजरमेंट किती आहे? 200 डिग्री आहे, म्हणजे हा अँगल पण 200 डिग्रीचा आहे. बरोबर आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आर्क DE या आर्कचं मेजरमेंट किती असेल? हा आर्क किती मेजरमेंट असेल? आणि DEF आणि या आर्कचं मेजरमेंट किती असेल? हा एवढा आर्क. हा आर्क पण कितीचा आहे? 50 डिग्रीचा. पहा या आर्कचं मेजरमेंट 200 डिग्री आहे, म्हणजे हा येथे जो अँगल तयार होतो, हा असा एवढा अँगल तयार होतो, तो किती आहे? 200 डिग्रीचा आहे. बरोबर आहे. पहा हा अँगल 50चा आहे, हा 200 डिग्रीचा आहे, म्हणजे हा किती असेल? सर्व अँगलची ॲडिशन 360 असेल, म्हणजे हा 110 डिग्रीचा असेल. म्हणजे हा अँगल 110 डिग्रीचा आहे, म्हणजे DE आर्कचं मेजरमेंट 110 डिग्री आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला DEF या अँगलचं मेजरमेंट किती असेल? 110 + 50 म्हणजे 160. बरोबर आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? पहा हा आर्क DGF एवढा आर्क, मेजर ऑफ आर्क DGF हा आर्क प्लस मेजर ऑफ आर्क FE किंवा EF आणि प्लस मेजर ऑफ आर्क DE. या 3 आर्कची ॲडिशन किती असणार आहे? 360. बरोबर आहे. म्हणजे तिन्ही आर्क मिळून एक सर्कल तयार होत आहे, म्हणजे 360 डिग्री. बरोबर आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू. पहा या आर्कचं मेजरमेंट 200 डिग्री आहे, प्लस EF हा अँगल 50चा आहे, म्हणजे हा आर्क पण 50चा आहे. आपल्याला DE आर्क फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क DE इक्वल टू 360. आता यावरून DE आर्कचं मेजरमेंट आपल्याला काढता येईल. देअरफोर ही ॲडिशन किती होईल? 250 होईल. दोघांची ॲडिशन 250 प्लस मेजर ऑफ आर्क DE इक्वल टू 360. बरोबर आहे. देअरफोर मेजर ऑफ आर्क DE इक्वल टू 360मधून हे 250 मायनस होतील. देअरफोर मेजर ऑफ आर्क DE इक्वल टू 360मधून 250 गेले तर राहतील 110 डिग्री. नंतर आपल्याला मेजर ऑफ आर्क DEF काढायचं आहे. बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क DEF एवढे आर्कचं मेजरमेंट किती असेल? DEF म्हणजे हा आर्क प्लस हा आर्क. बरोबर आहे. इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. DEचं मेजरमेंट आपण आत्ताच काढलं 110 डिग्री आणि EF मेजरमेंट 50 आहे. दोघांची ॲडिशन 160 डिग्री. बरोबर आहे. देअरफोर मेजर ऑफ आर्क DEF 160 डिग्री. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.